दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक खूप जुनी गोष्ट आहे. एक राजा आपल्या प्रधानाला सोबत घेऊन आपल्या राज्याचा दौरा करायला निघतो आणि हे दोघंच असतात आणि राजाने आणि प्रधानाने वेश पालटलेला असतो. त्याच्यामुळे त्यांना कोणी ओळखू शकत नाही आणि राजा त्याच्या राज्यामध्ये फेरफटका मारायला अशासाठी निघतो की लोकांच्या काही समस्या असतील किंवा काय असेल किंवा लोक कशा प्रकारे जगत आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहे हे बघायला तो निघतो. आणि सर्व काही ठिकाणी बघत असताना एका लहानशा खेड्यामधून तो जात असतो आणि त्या ठिकाणी तो बघतो की एक गरीब शेतकरी झोपडीमध्ये राहणारा खूप आनंदाने तो राहत असतो, कुटुंबाबरोबर हसत असतो आणि आनंद करत असतो आणि जे काम आहे शेताचं ते करत असतो. त्याची पत्नीसुद्धा हसत येऊन त्याला मदत करत असते. त्याचा मुलगा आजूबाजूला हसून खेळत असतो आणि राजा हे बघून थोडा आश्चर्यचकित होतो आणि तो प्रधानाला विचारतो की हे एवढे गरीब आहेत, ह्यांच्याजवळ काही नाही, तरी हे एवढे आनंदी कसे? आणि प्रधान राजाला म्हणतो, महाराज, हे 99च्या ग्रुपमध्ये आलेले नाहीत, 99च्या गटामध्ये आलेले नाहीत, ग्रुपमध्ये आलेले नाहीत अजून, म्हणून हे खूप आनंदी आहे. आणि राजाला प्रश्न पडतो की हा 99चा ग्रुप का आहे, 99चा गट का आहे? तर म्हणे, महाराज, हे मी तुम्हाला काही महिन्यांनी सांगेन. प्रथम मला 99 मोहरा द्या, सोन्याच्या मोहरा, नाणी, ते 99 द्या. आणि राजाला नवल वाटतं, 100 काय नाही, 99च हा का मागतो. तरी राजाने ते 99 मोहरा त्याला दिल्या. आणि मग प्रधान एके दिवशी रात्री जाऊन त्या पिशवीमध्ये ते 99 मोहरा टाकतो आणि त्या शेतकऱ्याच्या दरवाजाजवळ रात्री नेऊन ठेवतो. सकाळी तो शेतकरी उठतो. उठल्यानंतर तो ते दरवाजा उघडल्यावर बघतो तर पिशवी बाहेर आहे. घरात घेऊन जातो, पिशवीमध्ये बघतो तर 99 मोहरा असतात आणि त्याला इतका आनंद वाटतो, तो जमिनीवर त्या ओततो आणि मोजायला सुरुवात करतो. आणि मोजत असताना ते एकदा मोजल्यावर 99 निघतात आणि त्याला थोडंसं असं वाटतं की 99 कसं काय, 100 असायला पाहिजे, 100 पाहिजे, म्हणून तो परत 2-3दा मोजतो, परंतु तरी त्या 99च निघतात. आणि त्याला असं वाटतं की नाही, आता उद्यापासून मी अजून मेहनत करणार आणि एक मोहर मी विकत घेण्याचा प्रयत्न करेल, मग माझ्याकडे किती होतील, 100 मोहरा होतील. आणि तो दुसऱ्या दिवसापासून कामाला, त्याच दिवसापासून कामाला लागतो. अतिशय रात्रंदिवस मेहनत करायला लागतो, घरच्यांना वेळ देत नाही, थकून गेलेला असतो, त्रासलेला असतो आणि तसाच येऊन तो त्या मोहरा, एक मोहर मोडण्याचा प्रयत्न करायला लागतो. आणि एक दिवस त्या मोहरांमधून त्याची बायको 2 मोहरा काढते, तिला काहीतरी खरेदी करायची असते. त्याचा मुलगा 2 मोहरा काढतो, त्याला काहीतरी घ्यायचं असतं. आणि घरी आल्यावर तो रोज मोजायचा. रात्री आल्यावर बघतो तो 4 मोहरा कमी आहेत आणि तो त्यांच्यावर आरडाओरड करतो आणि भांडाभांड करतो आणि बायको चिडते, मुलगा निराश होऊन बाजूला बसून राहतो आणि बायको आदळआपट करते आणि घराची जी शांती आहे सगळी बिघडून जाते. आणि काही महिन्यांनी प्रधान परत राजाला तिकडं घेऊन जातो आणि राजाला तिथं जाऊन उभं करतो आणि बघतो तर राजा आश्चर्यचकित होतो, कारण तो शेतकरी एकदम त्रासलेला, थकलेला दिसलो त्याला. त्याची बायको कटकट करत असती, त्रास करत असती, भांडण करत असती, हा मुलावर ओरडत असतो आणि सगळ्यांचा एकमेकाशी म्हणजे भांडण, तक्रार चालू असते. लहान मुलगा जो असतो त्याच्या चेहऱ्यावर काहीच आनंद नसतो, तो गपचूप निराश होऊन एका झाडाखाली बसलेला असतो. आणि राजाला बघून हे खूप आश्चर्य वाटतं की हे असं कसं झालं. आणि तो प्रधान त्याला सांगतो की बघा महाराज, की मी त्याला 99 मोहरा दिल्या, त्या मोहरांचा आनंद घेण्यापेक्षा तो एक कमी आहे म्हणून त्याच्या मागे लागला. तो घरच्यांना जी सुख आणि शांती आहे त्यापासून तो बाजूला केला. जे आहे त्यातच त्यांनी आनंद मानून, त्यातच गुंतवणूक करून, त्याचाच काहीतरी चांगला वापर करून तो आनंदी राहू शकला असता, परंतु त्याने तसं केलं नाही. जे आहे 99 ते सोडून देऊन तो जे एक कमी आहे त्याच्या मागे तो लागला आणि म्हणून त्याच्या घरामध्ये आज दुःख आहे.
आमच्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं. बऱ्याचदा जे आमच्याकडे आहे ते सोडून आम्ही जे नाही त्याच्या मागे लागत बसतो. देवाने आम्हाला बरंच काही चांगलं दिलेलं आहे. देवाने आम्हाला चांगलं घर दिलेलं आहे, चांगलं आरोग्य दिलेलं आहे, चांगलं आपण निदान दिवसामध्ये शरीराला पाहिजे तेवढं पोटभर खाऊ शकतो. चांगलं वातावरण दिलेलं आहे, चांगले लोक दिलेले आहेत, देवाची उपासना करायला देवानी जागा दिलेली आहे आम्हाला. परंतु ह्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून जे नाही त्याच्या मागे आम्ही बरेचदा लागतो आणि आमच्या घरातली शांती, आमच्या मनातली शांती आम्ही घालवून बसतो. आम्ही हा आनंद करा की जे आमच्याकडे आहे तेवढंसुद्धा इतरांना नाही, इतरांकडे नाही. लोकांकडे चांगलं आरोग्य नाही, आजूबाजूला बघा. लोकांकडे जागा नाही, लोकांकडे चांगलं घर नाही. लोक कसे गरिबीमध्ये राहत आहेत, परंतु देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. त्याकडे बघा. जे देवाने आशीर्वाद दिलेले आहेत ते ओळखायला शिका. जे तुमच्याकडे आहे तेवढंसुद्धा इतरांकडे नसतं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय 11 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 4 and verse 11. मला उणी असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन तीत तृप्त राहण्यात शिकलो आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.